नमस्कार मैत्रिणींनो, मी कांताच क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, इंस्टाग्रामवरती मी एक स्ट्रेट ब्लाऊजचा रील टाकला होता. तर त्या सर्वांना खूप आवडला. 270 कमेंट आल्या होत्या की ब्लाऊजची कटिंग आणि डार्ट दोन्ही दाखवा म्हणून. तर मी पूर्ण ब्लाऊजचा एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ दिला आहे. पूर्ण मेजरमेंटनुसार कुठे काय काय चेंजेस करायचा सगळा डिटेलमध्ये मी व्हिडिओ पाठवलेला आहे, व्हिडिओ तयार केला आहे. तर व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, पण व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये बघा आणि तुम्ही त्या व्हिडिओ बघितल्यानंतर कुठल्याही साईजचा तुम्ही ब्लाऊज स्टिच करू शकता. प्रत्येक साईजचा मी मेजरमेंट दिलेला आहे त्याच्यामध्ये. तर अशाच नवनवीन ब्लाऊजसाठी कांताच क्रिएशनला सबस्क्राईब करा. कांताच क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला पुढचा कोणता व्हिडिओ पाहिजे नक्की कमेंटमध्ये सांगा, तसं मी कटिंग शेअर करते. तर चला पाहूयात या ब्लाऊजची कटिंग. तर हा व्हिडिओ मी 3 पार्टमध्ये बनवणार आहे. तर पहिला पार्ट आपला असणार आहे कटिंगचा असणार आहे आणि दुसरा पार्ट हा स्टिचिंगचा असणार आहे. तर तिसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला जे स्लीव्ज आहेत ते स्लीव्ज कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हे 3 पार्टमध्ये मी व्हिडिओ बनवलेला आहे. जर मी एकाच व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून मी 3 पार्ट बनवलेले आहेत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील तुम्हाला ब्लाऊज कोणत्या कटिंगचा हवा आहे ते पण कमेंट करा. आणि ब्लाऊज शिवल्यानंतर तुम्ही मला सांगा की तुम्ही ब्लाऊज स्टिच केलाय का आणि तो कसा आलेला आहे. मी फक्त जिथे जिथे मेजरमेंट सांगते आहे ती मेजरमेंट तुम्ही नोट करून ठेवा आणि तशा प्रकारे तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग करा. तर पाहूयात की आज ब्लाऊजची त्या मापे कोणती कोणती आहेत. तर हे बघा, तर मी जे ब्लाऊज तुम्हाला सांगणार आहे त्याची मापे आहेत बघा. आपल्याला एवढी मापे असणं गरजेचं आहे. तर चेस्ट आहे 36 इंच, वेस्ट आहे 29, शोल्डर आहे 15, फ्रंट नेक आहे 7, बॅक नेक आहे पॅक आहे बॅक नेक, रेडी शोल्डर आहे 2.5, आर्महोल राऊंड आहे 16, स्लीव लेंथ आहे 9.5, स्लीव राऊंड आहे 5.5 आणि ब्लाऊजची लेंथ आहे, हे बघा ब्लाऊजची लेंथ किती पाहिजे हवी आहे आपल्याला, मागची पण हवी आहे आणि समोरची पण हवी आहे. आपला जो ब्लाऊज असतो तो फ्रंटची लेंथ आपली जास्त असते आणि बॅकची कमी असते, म्हणून आपल्याला दोन्ही मेजरमेंट घेणं गरजेचं आहे. बॅकची आहे 13.5 आणि फ्रंटची आहे 15. शोल्डर टू अपेक्स टू अपेक्स 7, शोल्डर टू लोअर चेस्ट ते आहे 12.5. तर चला तर मग आता आपण मापे टाकूया. प्रथम आधी आपल्याला पेपरवरती कटिंग करून घ्यायची आहे. आपली ब्लाऊजची लेंथ आहे, तर आपल्याला इथे लेंथ टाकते वेळेस बॅक लेंथ टाकायची नाहीये, तर आपल्याला फ्रंट टाकायचं आहे. तर फ्रंटची लेंथ आहे माझी 15 इंच, 15 इंच आहे. तर 15 इंचामध्ये 1 इंच ऍड करून टाकायचं आहे. तर लेंथ होणार आहे 15 प्लस 1 इंच, तर 16. तर 16 इंचावरती एक मार्क करून घ्यायचे. मी इथे मार्क करून घेते. तर हे बघा, मी 16 इंचावरती एक मार्क करून घेतला आहे. तर आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डर. तर आपला जो फुल शोल्डर आहे त्याचा आपल्याला हाफ शोल्डर टाकायचा आहे. तर माझा हा ब्लाऊज बॅक नेकला पॅक आहे आणि फ्रंटचा डीप आहे. तर आता आपण हा बॅक पार्ट जो आहे तो पॅक नेकच्या मेजरमेंटनुसार आपण या बॅक पार्ट कट करूयात. तर हे बघा, फुल शोल्डर आहे इंच, तर त्याचा हाफ केला तर येईल 7.5 इंच. तर आपल्याला काय करायचंय आता 7.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय. हे बघा, मी इथे 7.5 इंचावरती एक मार्क करते आणि गळा रुंदी घ्यायची आपल्याला 2.5 इंच. 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आणि आपण जिथे शोल्डरचा मार्क केलेला आहे तिथून आपल्याला 1 इंच खाली घ्यायचंय आणि इथे गळा रुंदीच्या इथून आपल्याला एक इथे क्रॉस मार्क करून घ्यायचा आहे. हे पाहू शकता.
अशा तर आता आपल्याला आर्म होलचा मार्क करायचा आहे. तर जेव्हा आपण पॅकनेक वरती ब्लाऊज बनवतो तेव्हा आपला आर्म होलचं मेजरमेंट कसं घ्यायचंय, तर आर्म होलचं मेजरमेंट घेते वेळेस जी आपली चेस्ट आहे, तर माझी चेस्ट आहे 36 इंच. जर आपली चेस्ट आहे तर त्याला काय करायचं आहे आपल्याला डिवायडेड बाय 6 करून त्याच्यामध्ये +1 इंच करायचं. तर हे पहा मी इथे 36 डिवायडेड बाय 6 करते आहे. तर माझं 6 आलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय +1 इंच ऍड करायचं आहे. तर आपलं किती येणार 7 इंच येणार. तर इथे आपल्याला 7 इंचावरती एक मार्क करायचा आहे. मी इथे 7 इंचावरती एक मार्क करते आणि इथे एक लाईन ड्रॉ करून घेते, पाहू शकता तुम्ही. आणि ही झाली आपली चेस्ट लाईन. याला आपण चेस्ट लाईन पण बनवू शकतो. तर आपल्याला काय करायचंय, प्रत्येक मेजरमेंटसाठी चेस्ट डिवायडेड बाय 6 असं करायचं नाहीये. तर मी तुम्हाला सांगते की चेस्टनुसार, जर तुमची चेस्ट तर तुमच्या जर लक्षात राहत नसेल तर तुम्ही नोट डाऊन पण करू शकता. जर तुमची चेस्ट 8 ते 32 मध्ये असेल तर तुम्ही चेस्ट डिवायडेड बाय 6 प्लस 1.25 करायचं आहे. जर तुमची चेस्ट 45च्या मध्ये असेल तर तुम्हाला चेस्ट डिवायडेड बाय 6 प्लस 1 करायचं. जर तुमची चेस्ट 45च्या प्लस असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला चेस्ट डिवायडेड बाय 6 प्लस 0.5 करायचं आहे. तर हे तुम्ही नोट करून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठल्याही साईजचा ब्लाऊज स्टिच करण्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर हे बघा, तर माझी चेस्ट आहे 36 इंच. तर मी काय केलेलं आहे 36 डिवायडेड बाय 6 केलं. तर माझं किती आलेलं आहे 6 आले. प्लस त्याच्यामध्ये मी किती ऍड केलेला आहे 1 इंच. तर माझा हा 7 इंचावरती मी इथे आर्म होलचा इथे मार्क करून घेतली आहे आणि इथे एक रेष मारलेली आहे. यालाच आपण चेस्ट लाईन म्हणतो. तर आता आपण पुढे पाहूयात. आता आपल्याला चेस्टचा मार्क करायचा आहे. आधी आपण चेस्टची मार्किंग करूयात, मग नंतर आपण आर्म होल टाकूयात. तर माझी चेस्ट आहे 36 इंच. जेव्हा आपला गळा पॅक असतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 प्लस करायचा आहे चेस्टमध्ये. तर ते कसं करायचंय, आपली चेस्ट किती आहे, आता माझ्या ब्लाऊजची चेस्ट आहे 36 इंच. तर त्याच्यामध्ये मला लुजिंग ठेवायचं आहे 2.5. 36 प्लस 2.5. तर माझी चेस्ट किती येणार, आता लुजिंग ऍड केल्यानंतर 38.5 येणार. तर आपल्याला काय करायचंय डिवायडेड बाय 4 करायचं आहे. तर माझं येणार 9.625. तर मी इथे आता छातीचा चौथा भाग टाकून घेतलेला आहे लुजिंग ऍड केलेली. तर माझं इथं आलेलं आहे 9.625 आलेलं आहे. तर मी इथे 9.5च्या पुढे एक लाईन असं मार्क करून घेते आणि आपल्याला मार्जिन ठेवायचे आहे 1.5 इंच. तर मी इथे 1.5 इंचावरती पण एक मार्क करून घेते. आणि आता आपल्याला वेस्ट मार्किंग करायचं आहे. वेस्टचं मार्किंग करायचं आहे. तर आपली वेस्ट आहे 29. तर त्याला डिवायडेड बाय 4 करायचं आहे. तर येईल 7.25. तुम्ही तुमचं जे माप आहे त्याच्यानुसार तुम्ही मार्किंग करा, मी जसं सांगितलंय तसं. आणि आपल्याला मार्जिन ठेवायचंय 1.5 इंच. इथे जेवढी मार्जिन ठेवली आहे तिथेच इथे पण ठेवायचं. तर आता आपण इथे क्रॉस लाईन ड्रॉ करून घेऊयात. मी माझ्या कटिंगमध्ये
पाठीमागे आपण जे टक्स मारतो, जे डाट मारतो, ते मी माझ्या ब्लाऊजमध्ये डाट टाकत नाही, मी मायनस करून टाकते आहे. तर आता आपण बघूयात आर्महोल. तर आता आपल्याला काय करायचंय, आर्महोलचं सेंटर काढून घ्यायचं आहे. तर हे बघा, जिथे आपण क्रॉस मार्क केलेला आहे तिथून आपल्याला जे आपण आर्महोलची चेस्ट लाईन टाकलेली आहे तिथून आपल्याला त्याचं सेंटर काढायचं आहे. तर इथं आपण सेंटरला एक मार्क करूया. आणि आपला जेव्हा गळा पॅक असतो तेव्हा इथल्या शोल्डरपेक्षा इथे आपण अर्धा इंच मायनस करून टाकायचं आहे. तर इथे माझं इथे शोल्डर घेतलेला आहे मी 7.5 इंच आणि आता इथे मी हाफ इंच मायनस करून इथे एक लाईन मारून घेते. इथे 7 इंचावरती लाईन मारलेली आहे आणि आता इथून 75 वरती मी एक मार्क करून घेणार आहे. तर हा मार्क कसा करायचा, कुठल्या मेजरमेंटमध्ये 75 घ्यायचं. जेव्हा तुमची चेस्ट 40 इंचाच्या आतमध्ये असेल तेव्हा इथे आपल्याला हा आर्महोलचा क्रॉस मार्क करायचा आहे 0.75. जर तुमची चेस्ट 40 इंचाच्या वरती असेल तर आपल्याला हा क्रॉस मार्क करायचा आहे 1 इंचावरती. तर माझी चेस्ट ही 40 इंचाच्या आत आहे म्हणून मी इथे 0.75 वरती मार्क करून घेतलेला आहे, करून घ्यायचा आहे. तर मी इथे 0.75 वरती एक मार्क केलेला आहे. तर आता आपल्याला पेक्षा इथे पण आपल्याला काय करायचे, हाफ इंच मायनस करायचे. जेव्हा तुमचा रेडी शोल्डर हे 1.5 ते 2 इंचाच्या मध्ये असेल तेव्हा तुम्हाला इथे 0.75 हे मायनस करायचं आहे. जर तुमचं रेडी शोल्डर हे 2.25 ते 3 यामध्ये असेल तर तुम्हाला इथे हाफ इंच मायनस करायचा आहे. जर तुमचं रेडी शोल्डर हे 3.25 ते 3.5 एवढं असेल रेडी शोल्डर, तर तेव्हा आपल्याला काय करायचे, इथे 0.25 हे मायनस करायचे. तर तुम्ही हे एका पेजवरती नोट करून ठेवा की इथे किती मायनस करायचंय. तर माझं रेडी शोल्डर असणार आहे 2.5 इंच. तर कुठे येणार माझं 2.25 ते 3 याच्यामध्ये येणार आहे. तर मी इथे काय करणार आहे, आता इथे हाफ इंच मायनस करणार आहे. तर हे बघा, मी इथे हाफ इंचावरती मार्क करून घेतलेले आहे. वरती मार्क केले, पण हाफ इंच आपल्याला आत यायचंय आणि इथे पण आपल्याला हाफ इंच आत यायचंय. तर आता आपण आर्महोलच्या साहाय्याने आर्महोल ड्रॉ करून घेऊयात. तर आपण इथे आर्महोलच्या साहाय्याने इथे आर्महोल ड्रॉ करून घेऊयात. हा झाला आपला आर्महोल. आर्महोल झाल्यानंतर आपल्याला इथे शोल्डरचं मार्क करून घ्यायचंय. इथे 2.5 ते इथले हे आर्महोलची लाईन, याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. तर इथे आपण सेंटरला एक मार्क करूया आणि इथून आपल्याला 1 इंच खाली जायचंय. तर 1 इंचावरती एक मार्क करायचं आणि इथून एक आपण अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची सरळ. शोल्डरचं मार्क करून घ्यायचं आहे. तर आपण रेडी शोल्डर किती, आपल्याला रेडी शोल्डर हवा आहे 2.5 इंच. तर त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस करणार आहोत. 1 इंच प्लस का, तर 1 इंच आपलं हे स्लीवच्या साईडने स्टिचिंगमध्ये जाईल आणि अर्धा इंच आपला स्लीवच्या साईडने जाईल स्टिचमध्ये आणि अर्धा इंच आपल्याला इकडे नेकच्या इकडे जाईल स्टिचमध्ये. म्हणून आपण 1 इंच ॲड करायचे. तर मला रेडी शोल्डर हवा होता 2.5 इंच, तर त्याच्यामध्ये 1 इंच मी प्लस करून घेतली आहे. तर इथे मी 3.5 इंचावरती एक मार्क करून घेते. आपल्याला काय करायचं, इथे वरती जेवढा गॅप आलेला आहे तेवढाच खालती घ्यायचं. इथे आलेला आहे 3.5 इंच,
तर आपण इथे पण 3.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचे आणि इथे स्ट्रेट लाईन मार्क करून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला इथे हवं तर आपण गळ्याचा शेप देऊन घेऊयात. एवढा बाहेर आला तरी चालतो, हा स्टिच करते वेळेस व्यवस्थित होऊन जाईल. जर तुम्हाला इथे खांद्यावरती जर क्रेज नको असतील, जेव्हा पॅकनेक शिवतो आपण, पॅकनेक वरती ब्लाउज बनवतो तेव्हा इथे अशा चुन्या येतात. जर ते तुम्हाला नको असेल तर तुम्ही काय करायचं, इथून 0.25 किंवा त्याच्यापेक्षा एक लाईन तुम्ही मायनस करू शकता. तर हे बघा, मी इथे 0.25 च्या वरती एक लाईन एवढं इथून एक मायनस करून टाकणार आहे आणि इथून क्रॉस लाईन ड्रॉ करून घेते. तर पहा, हे झाली आपली बॅकची ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहोत आपण. आता हे आपण कट करून घेऊयात. मग बाकीचं आपण याच्यामधले राहिलेलं समोरचा पार्ट कट केल्यानंतर आपण याची लेंथ डिसाइड करायचंय. तर आता आपण पुढच्या भागाची कटिंग पाहूयात. आता आपण बॅक पार्टची मार्किंग झालेली आहे, तर आता आपण फ्रंट पार्टची मार्किंग पाहूयात. तर सेम प्रोसेस करायचा आहे. आपला फुल शोल्डर मधून अर्ध करायचा आहे. तर फुल शोल्डर आपला आहे 15 इंच, तर त्याचा हाफ आपण करणार आहोत 7.5 इंच. इथून आपल्याला 1 इंच डाऊन जायचे, खाली जायचे 1 इंच, आणि इकडे आपल्याला गळ्याचं 2.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचे आणि इथून आपल्याला क्रॉस मार्किंग करून घ्यायची आहे. 2.5 इंचापासून जिथे आपण 1 इंच डाऊन गेलो तिथपर्यंत आपल्याला काय करायचे, आर्महोलचं मार्किंग करून घ्यायचे. तर मागचा गळा हा आपला पॅक होता आणि आता पुढचा गळा हा आपला डीप आहे, म्हणजे आपल्या फ्रंट नेकची लेंथ ही 7 इंच. तर आता आपल्याला डीप नेकचा फॉर्म्युला वापरायचा आहे. चेस्ट डिवायडेड बाय 6 प्लस 0.50. जर तुमची चेस्ट 28 ते 32 इंचाच्या मध्ये असेल तर आपल्याला चेस्ट डिवायडेड बाय 6 प्लस 0.75 ॲड करायचं आहे. तुम्ही हे नोट डाऊन करून ठेवा. जर तुमची चेस्ट 32 ते 45 असेल तर तुम्हाला चेस्ट डिवायडेड बाय 6 प्लस 0.5 ॲड करायचा आहे. जर तुमची चेस्ट 45च्या प्लस असेल तर तुम्हाला चेस्ट डिवायडेड बाय फक्त 6 करायचा आहे. तर माझी चेस्ट आता, मी जे ब्लाऊज करते तर माझी चेस्ट आता 36 इंच आहे. तर मी इथे 32 ते 44च्या मध्ये येणार माझी चेस्ट. तर मी इथे चेस्ट डिवायडेड बाय 6 प्लस 0.5 ॲड करायचं आहे. तर तुम्ही प्लीज नोट डाऊन करून घ्या. मी परत एकदा सांगते, जर तुमची चेस्ट 28 ते 32 इंचाच्या मध्ये असेल तर तुम्हाला चेस्ट डिवायडेड बाय 6 प्लस 0.75 ॲड करायचे. जर तुमची चेस्ट 32 ते 45च्या मध्ये असेल तर तुम्हाला चेस्ट डिवायडेड बाय 6 प्लस 0.5 ॲड करायचा आहे. जर तुमची चेस्ट 45च्या प्लस असेल तर चेस्ट डिवायडेड बाय 6 करायचा आहे. तर माझी चेस्ट आता 32 ते 45च्या मध्ये आहे. तर मी आता याच्यामध्ये किती ॲड करणार, चेस्ट डिवायडेड बाय 6 करायचे. तर माझं 6 आलं. परत याच्यामध्ये किती 0.5 ॲड करायचे, 0.5. तर 6.5 इंचावरती 6.5 वरती मार्किंग करायचे. 6 आले तर मी त्याच्यामध्ये 5 ॲड केलेला आहे. तर 6.5 वरती मी एक मार्किंग केलेलं आहे. तर इथून आपल्याला एक चेस्ट लाईन ड्रॉ करायची आहे. जेव्हा आपला गळा पॅक असतो तेव्हा आपण
चेस्टमध्ये लुझिंग ॲड करतो 2.50. जर आपला गळा डीप असेल तर आपल्याला लुझिंग ॲड करायची आहे 1.50. तर माझा फ्रंट नेक हा डीप आहे, म्हणून मी आता चेस्टमध्ये लुझिंग देते 1.5 ॲड करून मी चेस्ट डिवायडेड बाय 4 करणार आहे. तर माझी चेस्ट किती आहे 36 इंच, तर मला त्याच्यामध्ये लुझिंग ठेवायची आहे 1.5. तर माझं टोटल आलेलं आहे 37.5. तर आपल्याला आता त्याला डिवायडेड बाय 4 करायचा आहे. तर छातीचा चौथा भाग आपल्याला तिथे करायचा आहे लुझिंग ॲड केल्यानंतर, आणि मग नंतर आपल्याला मार्जिन ठेवायचे आहे. तर माझा आलेला आहे चेस्ट डिवायडेड 4 9.375. तर मी इथे 9.3 ते मार्क करून घेते. 9.3 इंचावरती एक मार्क करून घेते आणि प्लस मार्जिन ठेवणार आहे 1.5 इंच. तर याच्या नंतर आपल्याला शोल्डरचा माप टाकायचा आहे. जर आपला गळा पॅक असेल तर आपण शोल्डरमधून काहीच मायनस करत नाही, तर त्याचा अर्धा भाग करून आपण टाकतो. तर आता इथे माझा फ्रंट नेक हा डीप आहे, तर मला शोल्डरमधून काही मायनस करावे लागतात. तर माझा गळा डीप आहे, तर माझं फुल शोल्डर आहे 15 इंच. तर मी त्या 15 इंचामधून मी 2 इंच मायनस करते. तर शोल्डर येणार 13. तर 13चा आपणाला हाफ करून घ्यायचं आहे. 13चा आपण हाफ केल्यानंतर इथे आपणाला वरती मार्क करून घ्यायचं आहे 6.5. हे तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा आपला गळा डीप असतो तेव्हा शोल्डरमधून काही मायनस करायचं असतं. तर माझा नेक हा डीप आहे, तर मी फुल शोल्डरमधून मी 2 इंच मायनस केलेला आहे. तर इथे 2 इंच मायनस केल्यानंतर 13 आले. तर मग याचा आपणाला हाफ करायचं आहे. हाफ केल्यानंतर याचा हाफ जेवढा येईल तेवढा इथे आपल्याला शोल्डर मार्क करून घ्यायचा आहे. तर हे बघा, आता मी इथे 6.5 इंचावरती मार्क करते. 13चा अर्धा 6.5. इथे जेवढा गॅप आलेला आहे तेवढाच इथे ठेवायचं आहे. इथे पण 6.5 इंच ठेवायचे आणि इथे आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची आहे. तर आता आपल्याला इथे आर्म होलचा सेंटर मार्क करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला सेंटरवरती एक मार्क करायचं आहे. हा आपला फ्रंटचा आर्म होल आहे. तर आणि इथे आपल्याला 0.25 आतमध्ये यायचं आहे आणि आपण इथून क्रॉस मार्क करणार आहोत 0.75. आणि आता आपण या मेजरमेंटला लक्षात घेऊन तर हे बघा, इथे 0.25 आपण मध्ये आलेला आणि इथे च्या सहाय्याने आर्म होल ड्रॉ करून घेतलेला आहे. तर आता आपण ब्लाऊजची लेंथ डिसाईड करूयात, फ्रंट नेक कसं टाकायचं आहे. तर आपल्याला इथे गळा रुंदी इथे नंतर टाकलेला शोल्डर जो आहे त्याचा मिडल पॉइंट घ्यायचा आहे आणि इथे एक मार्क करायचा आहे. तर आता आपण इथे 3 मार्किंग करणार आहोत. एक आहे गळ्याची मार्किंग, दुसरी आहे अपेक्स पॉइंट आणि तिसरी आहे लोअर चेस्ट आणि फुल लेंथ. यामध्ये लोअर चेस्टची काही गरज नाही आहे. तर आता आपण एक मार्क करूयात. तर आपली गळ्याची लेंथ आहे 7 इंच. तर 7 इंचावरती एक मार्क करून घेऊयात. त्याच्यानंतर आपला अपेक्स पॉइंट आहे. तर हे बघा, आपल्याला शोल्डरचा मिडल पॉइंट काढायचा आहे, जिथे आपण गळा रुंदी टाकली आहे तिथून, आणि जो आपला नंतर आपण शोल्डर टाकलेला आहे, मायनस शोल्डर केलेला आहे, तिथून आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर ते 4 इंच आहे. तर आपण सेंटर पॉइंट आपला 2 इंचावरती येणार. तर इथे 2 इंचावरती एक मार्क करायचे आणि तिथून आपल्याला आता 3 पॉइंट टाकायचे आहेत.
एक आहे गळ्याची लांबी, दुसरी आहे अपेक्स पॉइंट आणि तिसरी आहे आपली ब्लाऊजची लेंथ. तर हे बघा, आपला फ्रंट नेक आहे 7 इंच. तर इथे 7 इंचावरती एक असा स्केल ठेवून तुम्ही मार्क करायचे. टेपला हलवू द्यायचं नाही. आणि मग नंतर आपला अपेक्स पॉइंट, माझा अपेक्स पॉइंट आहे 10 इंच. तर त्याच्यामध्ये मी अर्धा इंच प्लस करून 10.5 वरती एक मी इथे मार्क केलेला आहे. आणि फ्रंट नेक आहे माझी 15 इंच. तर मी त्याच्यामध्ये 1 इंच काढून प्लस करून 16 इंच वरती मार्क करून घेतलेला आहे. तर ही मापे अशाच पद्धतीने तुम्ही मार्क करून घ्या. तरी आपण फ्रंट लेंथ टाकून घेतलेली आहे. तर आता आपण खालचा भाग नंतर पाहूया. आधी आपण नेकची मार्किंग करून घेऊया. तर आपण मायनस केलेला शोल्डर जो आहे तो इथून जेवढा इथे गॅप आहे तेवढाच या साईडला ठेवायचा आहे. तर हे बघा, मी इथे मार्क करून घेते आणि एक सरळ रेष मारते. मग याच्यानंतर काय करायचे आपल्याला 0.25 आपल्याला मायनस करायचं आहे. इकडे पण एक 0.25 वरती आपल्याला मार्क करायचे आणि एक सरळ रेष मारून घ्यायची आहे. तर आता आपल्याला रेडी शोल्डर टाकायचा आहे. तर रेडी शोल्डर आपला आहे 2.5 इंच. तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचे आणि इथे एक मार्क करून घ्यायचे. रेडी शोल्डर प्लस 1 इंच. तर आपण रेडी शोल्डर पाठीमागे पण 2.5 इंच ठेवलं होतं, प्लस 1 इंच करून पण मार्क केलं होतं. तर समोर पण आपल्याला रेडी शोल्डर 2.5 इंच ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. आणि इथून आपल्याला परत 0.25 डाऊन जायचं आहे. एक मी सरळ रेष मारून घेते आता. तर इथे एक मी क्रॉस लाईन मार्क केलेली आहे. आता आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे. तर इथे जेवढा गळ्यारुंदी आलेली आहे इथे 3 इंचाला एक लाईन कमी. तर इथे पण तेवढंच घ्यायचं आहे. 3 इंच वरती एक लाईन कमी. जर तुम्हाला ब्रॉड पाहिजे असेल तर तुम्ही पुढे अर्धा इंच किंवा 1 इंच पुढे जाऊ शकता. तर मी इथे अर्धा इंच वाढवून घेते आणि इथे अशी रेष ड्रॉ करून घेते. अर्धा इंच नाही, इथे जेवढं आहे तेवढंच मी इथे ठेवणार आहे. तर इथे 3 इंचाला एक लाईन कमी होती, तर मी इथे कंप्लीट 3 इंच ठेवते आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करते. आणि आता आपल्याला व्ही नेकचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर तुम्ही फ्रेंच कर्वच्या साहाय्याने व्ही नेकचा शेप देऊ शकता. पुढची मार्किंग करून घ्यायचं आहे. आपल्याला अपेक्स पॉइंट टाकायचा आहे. तुमचा अपेक्स टू अपेक्स पॉइंट जेवढा आहे त्याचा आपल्याला हाफ करायचा आहे. माझा अपेक्स टू अपेक्स मेजरमेंट आलेला आहे 7 इंच. तर मी त्याचा हाफ करते. तर इथे मार्किंग केलेलं आहे तेवढेच आपल्याला इथे वेस्ट लाईन वरती काय करायचे, याच्यामधून अर्धा इंच मायनस करून टाकायचं आहे. तर इथे मी 3.5 इंच घेतलेला आहे. माझा अपेक्स टू अपेक्स पॉइंट 7 इंच आहे. आणि आता इथं मी किती घेणार, हाफ इंच मायनस करून 3 इंचावरती एक 3.5 घेतलेला आहे आणि इथे 3 इंचावरती एक मार्क करायचा. आपल्याला इथे डाटचं मार्किंग करायचं आहे. जर तुमची चेस्ट 28 ते 36 याच्यामध्ये असेल तर आपल्याला इथे 2.5 इंचाचा डाट टाकायचा आहे. तुम्ही नोट डाऊन करू शकता. जर तुमची चेस्ट 28 ते 36 इंचाच्या मध्ये असेल तर तुम्ही इथे 2.5 इंचाचा मार्क टाकायचा आहे. जर तुमची चेस्ट 36 ते 44 इंचाच्या मध्ये असेल तर तुम्हाला इथे 3 इंचाचा डाट टाकायचा आहे. जर तुमची चेस्ट 45 इंचाच्या समोर असेल तर तिथे 3.5 इंचाचा तुम्ही डाट टाकू शकता. तर इथे माझी चेस्ट आहे 36 इंच.
तर मी 36 इंचाच्या मापानुसार मी इथे 3 इंचाचा डार्ट टाकत आहे. मग नंतर आपल्याला वेस्ट लाईन मार्किंग करायची आहे. तर आपल्याला वेस्ट कसं करायचं आहे, 29चा चौथा भाग 29 डिवायडेड बाय 4 करून घ्यायचं आहे. आपली कंबर आहे 29 इंच, तर 29 डिवायडेड बाय 4, तर इथे आलेला आहे 7.25. तर 7.25 वरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. आणि आपण जे इथं 3 इंचाचा डाट दिलेला आहे ते इथे 3 इंच प्लस करायचा आहे आणि आपण 1.5 इंच जी मार्जिन ठेवलेली आहे ती इथे 1.5 इंच मार्जिन ठेवायचं आहे. तर आता आपण ही मार्जिनची लाईन आपण अगोदर ड्रॉ करून घेऊया. तर इथे आपण हे मार्जिनची लाईन जॉईन केलेली आहे आणि फिटिंगची पण लाईन जॉईन केलेली आहे. तर आता आपण इथे 3 इंचाचा डाट दिला होता, त्याला आपण असं क्रॉस मार्किंग करून घेऊयात. मार्किंग करते वेळेस जे आपला अपेक्स पॉइंट आहे आणि इकडे जे वेस्ट लाईन वरती आपण डाटचा मार्क केलेला आहे त्याचा आपल्याला अर्धा इंच करायचं, हाफ करायचं आहे आणि हाफ इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. परत आपल्याला याचा हा माप घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याचा पण हाफ करायचं आहे. इथे एक मार्किंग करून घ्यायचे, परत याचा पण अर्धा करायचा, इथे पण याचा अर्धा करून इथे पण एक मार्क करायचे. तर आपल्याला काय करायचंय, जे खालची मार्किंग आहे तिथे आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचं आहे आणि जे मिडल मधला आहे तिथे 0.25 आणि इथे काहीच नाही. आपल्याला हे मेजरमेंट घेऊन आता आपल्याला टक्स पॉइंट टाकायचा आहे. तर आता आपण इथे स्ट्रेट लाईन घेऊयात खाली, मग नंतर इथे सेंटरला आणि इथे कट टू कट. आता इथे आपण डार्कला थोडंसं पॉइंट न येऊ देता थोडंसं राऊंड करून घेऊयात. हा झाला आपला डाट. आता आपल्याला काय करायचं आहे, या लाईनचा आपल्याला ही लाईन किती इंचाची आहे ती मोजून घ्यायचं आहे. अपेक्स पॉइंट पासून इकडची लाईन ही आहे 5.5 इंच, तर आपल्याला इकडे पण 5.5 इंच कुठे येईल तिथे मार्क करून घ्यायचंय. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला या लाईनचं मोजमाप घ्यायचं आहे. तर आपल्याला इथे 5.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो इथे इकडचा जेवढा 5.5 आलेला आहे इकडे पण हा 5.5 इंचावरती मोजून घ्यायचा आहे आणि हा इथे जेवढा गॅप आलेला आहे, हे बघा इथे माझा गॅप आलेला आहे इथून 0.5 वरती एक लाईन, अर्ध्या इंचावरती एक लाईन तेवढा गॅप आलेला आहे. तर मी काय करणार आहे, इथे पण तेवढाच गॅप देणार आहे, अर्धा इंचावरती एक लाईन. इथे एक मार्क करून घ्यायचे, परत इथे एक करायचे अर्धा इंचावरती एक लाईन आणि इथे त्याच्या डबल घ्यायचे, अर्धा इंचावरती एक लाईन, म्हणजे अर्धा आणि अर्धा एक, वरची एक लाईन, दोन म्हणजे 1.25 इंचावरती इथे एक मार्क करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला या रेषा सरळ आखून घ्यायच्या आहेत. इथे जेवढा आहे 5.5 इंचावरती आणि इकडे जो मार्क केलेला आहे तेवढा आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. अशी रेष जेवढी क्रॉस, स्केल जेवढी क्रॉस जाईल तेवढी क्रॉस जाऊ द्यायचा आहे आणि इथे
एक मार्क करून घ्यायचा आहे, लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि इथे पण ते पण आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे अशी. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण इथे जेवढा डाट घेतला आहे त्याचा आपल्याला हाफ करायचा आहे. जर आपण इथे 3.5 इंचाचा डाट घेतला तर आपल्याला इथून वरती 1.5 इंच जायचं आहे. जर तुम्ही 2.5 इंचाचा डाट घेतला असेल तर तुम्हाला त्याचा अर्धा 1.25 वरती जायचं आहे. जर तुम्ही 3.5 इंचाचा घेतला असेल तर त्याचा अर्धा करून तुम्हाला इथून वरती एक लाईन ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर मी इथे 3 इंचाचा डाट घेतला आहे. तर इथून या आर्महोलच्या चेस्ट लाईन वरून वरती आपल्याला किती जायचे, इथे जो अर्धा डाट घेतला होता त्याचा अर्धा घ्यायचे. मी इथे 3 इंच घेतले तर इथे किती येणार, आता 1.5 इंच घेणार. इथे 1.5 इंचावरती मी एक मार्क करून घेते आणि या 1.5 इंचाचा अर्धा करायचा आहे. अजून 1.5 इंचाचा हाफ किती होतो, 75. तर अजून 75 वरती इथे एक आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. आणि हीच लाईन आपल्याला इथे अशी क्रॉस मार्क करून घ्यायची आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, परत आपण इथं जिथे जेवढा 1.5 इंचाचा मार्क आपण घेतलेला आहे तेवढाच अर्धा इंच खालून मोजून अजून 1.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. अर्धा इंच खालून मोजायचं आहे आपल्याला. हे बघा इथे आलेलं आहे. तर मी काय करणार, अजून एक लाईन इथे ड्रॉ करणार. तर ही रेष अशी आर्महोलच्या बाहेर जाऊ द्यायची. आता काय करायचंय, ही जेवढी लाईन आहे तेवढी ही लाईन मोजून घ्यायची. ही लाईन किती आहे तेवढी बस्ट पॉइंट पर्यंत, इथं अपेक्स पॉइंट पर्यंत. हे पहा, ही माझी लाईन आलेली आहे 6.5 इंच. तर मी ही लाईन पण 6.5 इंच वरती, ही लाईन पण 6.5 इंच घेणार आणि इथे एक मी मार्क करणार अशा प्रकारे. आणि आता इथे काय करायचंय, ही लाईन मोजून घेऊन तेवढीच ही जेवढ्या इंचाची आहे तेवढेच ही लाईन वरती एक आपल्याला इथे मार्क करून घ्यायचंय. परत आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला इथे ही लाईन जशी क्रॉस झालेली आहे तेवढ्याच अंतरावरती आपल्याला स्केल अशीच क्रॉस जाऊ द्यायची आहे. आणि जे आपण इथे पॉइंट दिलेला आहे तो पॉइंट आपल्याला सरळ या रेषेपर्यंत असा आखून घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला अजून एक आर्महोलचा शेप द्यायचा आहे. तुम्ही इथे आर्महोल कर्वच्या सहाय्याने पण देऊ शकता. फ्रेंच कर्वच्या सहाय्याने तुम्ही इथे एक आर्महोलचा, त्याला कटिंगचा कुठला भाग कट करायचा आहे ते मी तुम्हाला इथे रेष मारून दाखवते. जर तुम्हाला इथला भाग एवढा नको असेल तर तुम्ही इथे 0.75चा डाट देऊ शकता किंवा 1 इंचापर्यंत देऊ शकता. इथली जर तुम्हाला लेंथ कमी हवी असेल तर मी इथे अर्धा इंचाचा डाट घेते. तर इकडून 25 आणि इकडून 25 हे अशा प्रकारे मी इथे डाट घेणार आहे. एवढं हे केलेलं आहे, एवढं आपल्याला कट करायचं आहे. तर आता मी हे सर्व कट करून घेणार आहे. आता आपल्याला आर्महोल थोडंसं बाहेरूनच कट करायचं आहे, मग नंतर आपण व्यवस्थित कट करू. तर हे आपण कटिंग केलेली आहे. आता आपण इथे डार्टची कटिंग करून घेऊया.
तर आपण हा भाग कट करून घेतलेला आहे आणि आता आपण हा चिटकून टाकूया तिथे. हा बघा, हा भाग आपण चिटकवल्यानंतर हा आर्महोल आपण कट करून घेऊया. मागच्या भागापेक्षा आपला पुढचा आर्महोल हा छोटा असतो. तर थोडंसं आपण इथं फ्रेंच कर्वच्या साहाय्याने इथे आर्महोलला थोडासा आकार देऊन घेऊयात. थोडासा राऊंडमध्ये. आणि आता आपण आर्महोल कट करूयात. हा आपला आहे फ्रंट आर्महोल. तर आता आपण वळूयात आपल्या मेन भागाकडे. तर हे बघा, ही आपली मार्किंग झालेली आहे. जशी आपण प्रिन्सेस कटची कटिंग करतो तशीच आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे. आता आपल्याला काय करायचे, वेस्ट डार्ट द्यायचा आहे. शोल्डर पासून खालीपर्यंत डार्ट द्यायचा आहे. तर तो कसा द्यायचा, तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर हे बघा, सर्वप्रथम आपल्याला हा शोल्डरचा सेंटर काढून घ्यायचा. आपलं शोल्डर होतं रेडी शोल्डर आहे 2.5 आणि आपण 1 इंच वाढून ठेवलं होतं 3.5. तर 3.5च्या अर्धा हा 1.25 होतं. इथला हा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि इथपर्यंत आपल्याला एक सरळ रेष ड्रॉ करून घ्यायची आहे. अपेक्स पॉईंटपर्यंत आपण इथे एक रेष ड्रॉ करून घेतलेली आहे. तर आता या रेषेचा आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचा आहे. हे बघा, इथे आलेला आहे 9.25. तर मी याचा सेंटर काढते. हा बघा, मी इथे सेंटरला एक मार्क करून घेतलेला आहे. आणि आता मी इथे इकडून एक लाईन आणि इकडून एक लाईन अशी मी इथे मार्क करून घेते. या साईडला एक लाईन आणि या साईडला एक लाईन असं मी मार्क करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला हे दोन्हीही असे इथला डार्ट आपल्याला हा मायनस करायचा आहे. इकडच्या एक लाईन पासून परत या लाईनला असं जॉईंट करायचं आहे. परत वरती पण तसंच. हा बघा, हा आहे शोल्डर पासून वेस्ट डार्टपर्यंतचे मार्किंग. तर आपल्याला आता इथे हा भाग कटिंग करून घ्यायचा आहे आणि हा इथला हा एवढा जो भाग आहे तो मायनस करून टाकायचा आहे. आता मी कटिंग करून घेते. आता आपण हा डार्ट मायनस करूयात. हा अशा प्रकारे हा झाला शोल्डर टू वेस्ट डार्ट ब्लाऊज. आपल्याला स्टिच केल्यानंतर मग हे असं जॉईंट करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे हा जॉईंट होतो. इथे पॉईंट बनवू द्यायचा नाही आहे. तर थोडंसं आपण इथे अशा प्रकारे तर हा बघा, हा आहे शोल्डर टू वेस्ट डार्ट ब्लाऊज.
तर आता आपण बॅकची कटिंग अर्धी राहिली होती, तर आपण आता याच्यानुसार बॅकची कटिंग करून घेऊया. त्याचा आहे हा आर्म होलचा भाग इथे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. दोन्ही लाईनी मॅच करायच्या आहेत आणि जेवढं क्रॉस जाते तेवढे आपल्याला इथे क्रॉस जाऊ द्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला हे क्रॉस मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि इथे पण जेवढं क्रॉस गेलेलं आहे तेवढं आपल्याला इथे क्रॉस जायचं आहे. आणि हे बघा, इथे आपला आर्म होल बरोबर मिळालेला आहे, पाहू शकता. आता इथं जेवढा गॅप आलेला आहे इथे पण तेवढाच ठेवायचा. आलेला आहे 1 इंच, तर मी इथे पण 1 इंच ठेवते, किंवा तुम्ही इथे वाढवून पण ठेवू शकता. 1 इंचाच्या वरती एक लाईन, तर 1 इंचच्या वरती एक लाईन, 1 इंचाच्या वरती एक लाईन अशी मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता आपल्याला इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला बॅकची लेंथ मिळून जाईल. हे पहा, आपली बॅकची लेंथ होती 13.5 इंच. तर आपल्याला हे बघा 13.5 इथे येते आणि स्टिचमध्ये खाली थोडेसे जाईल आणि वरती अर्धा इंच जाईल, बरोबर 14.5 आलेली आहे. तर आता मी कट करून घेते. हे बघा, ही अशी आपली कटिंग झालेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एकदा आपला बॅक आर्म होल आणि फ्रंट आर्म होलला मोजून घ्यायचा आहे. हे बघा, अर्धा इंच इकडे सोडून मोजून घ्यायचं आहे. अर्धा इंच मी इकडे सोडलेली आहे आणि आता मी बॅक आर्म होल हा मोजून घेते. तर इथे आलेलं आहे माझं बॅक, आलेला आहे 11. आणि आता मी फ्रंटचा मोजते. आणि फ्रंटचा आलेला आहे 10. तर हे तुम्ही बॅक आर्म होल आणि फ्रंट आर्म होल कुठेतरी तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. तर आता आपण चला पाहूया, आता अस्तरवरती कटिंग करून घेऊयात. आता आपल्याला फ्रंट पार्ट, आता आपल्याला हा अस्तरवरती कट करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका. तर कुठे कुठे आपल्याला भाग वाढवून घ्यायचा आहे स्टिचिंगसाठी ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. एवढी मेहनत घेते मी तुमच्यासाठी. कुणीही फ्रीमध्ये एवढं सांगत नाही, तेवढं मी सांगते आहे. हे पहा, रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत. तरी मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. 2:30 वाजलेले आहेत तरी मी अजून व्हिडिओ बनवत आहे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे पहा, आपलं फ्रंट ओपन आहे, तर मागच्या साईडला आपल्याला काहीच ॲड करायचं नाही. जसं आहे तसंच आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि फ्रंटला मात्र आपल्याला स्टिचिंगसाठी ॲड करायचं आहे.
जो कोणता भाग आपल्याला स्टिचमध्ये जाणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला हाफ इंच प्लस करून आहे. तर बघा हा आपला इकडचा भाग आहे, तर आपल्याला याच्यामध्ये हाफ इंच प्लस करायचे आणि याच्यामध्ये पण याला जो भाग जॉईंट होतो त्याच्यामध्ये पण आपल्याला इथे हाफ इंच ॲड करायचा आहे. आता हे मी असंच मार्क करून घेते आणि हा भाग मी इथे ठेवते. तर मार्क करून घेऊयात. ॲज इट इज मार्किंग करून घेतले आहे. आता आपल्याला काय करायचंय, हा जो स्टिचमध्ये जाणार भाग या साईडचा हा आणि इकडून आपली हुक लूप पट्टी येणार, तर त्याच्यामध्ये पण स्टिचमध्ये अर्धा अर्धा इंच जाणार. म्हणून काय करायचंय, हा ब्लाऊज आता आपण फिक्स मापाचा कट केलेला आहे, पण स्टिचिंगमध्ये आपल्याला काय करायचंय, एक्स्ट्रा सोडायचं. त्याच्यामुळे काय करायचं, सगळीकडे आपल्याला जो स्टिचिंगमध्ये भाग जाणार आहे, जो जॉईंट करणार आहोत आपण दोन पार्ट, तो अर्धा इंच इकडून वाढून घ्यायचा आहे. हा इथे, इथे आणि इथे. हे बघा अशा प्रकारे जेवढं तुम्हाला स्टिचमध्ये टाकायची सवय आहे तेवढं तुम्ही ॲड करायचं. मी हाफ इंचाला थोडंसं कमी करते. मी याच्यामध्ये कप्स ॲड करणार नाहीये. जर तुम्हाला कप्स ॲड करायचे असेल तर हे दोन पार्ट तुम्हाला अजून एक्स्ट्राचे दोन फाडावे लागणार आहेत. अजून हा एक दुसरा लागणार आहे. जर तुमचा मेन फॅब्रिक जर ट्रान्सपरंट असेल तर तुम्ही एक्स्ट्रा कट करू शकता. नाहीतर जर तुमचा मेन फॅब्रिक जर जाड असेल तर तुम्ही याच्यावरती कप्स ॲड करू शकता. कटिंग कशी वाटली रिप्लायमध्ये तुम्ही कमेंटमध्ये नक्की रिप्लाय द्या. आता मी कट करून घेते. आता आपण मेन फॅब्रिक कट करून घेऊयात. तर हा बघा, आता मी मेन फॅब्रिक वरती तुम्हाला कट करून दाखवते. आपली ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. स्टिचिंगचा पार्ट मी सेकंड बनवलेला आहे. आवडला असेल, कटिंग आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यानंतरचा व्हिडिओ मी लगेच अपलोड करते. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं प्रेस
बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून मी जेव्हा पुढचा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन मिळेल. हा ब्लाऊजचा भाग मी 3 पार्टमध्ये बनवलेला आहे. हा फर्स्ट कटिंग, सेकंड स्टिचिंग आणि थर्ड स्लीवचा बनवलेला आहे. शेवटपर्यंत पाहण्यासाठी थँक्यू. भेटूया पुढच्या भागात.